पहा, लक्षात घ्या, व्हिडिओ कामाचा आहे का? तर आजकाल काय झालं माहिती आहे का, आपल्या देशात मरण मागेले झाले पहा, म्हणजे फुकट, गरज नव्हती तरी जन्माला आला आणि मेला तरी कोणाला काही गम नाही. तर अशा काही दलिंदरासाठी मुद्दाम सांगायलो. आता आपलं वसतिगृह गेलं आहे गंगाखेड रोडला आणि वारंवार त्या रोडचं मी ऑब्झर्वेशन करायलो. तर कळकळीची विनंती आहे की बाबा, आपलं वय 30 वर्ष आहे आणि आपल्या 60-70 वर्षाच्या बापानं आपल्याला खांदा द्यावा, याचा अर्थ आपण माईच्या पोटात मेलो तर कधी चांगलं होते. म्हणून गाड्या असतील, घोड्या असतील तर त्या लय माच करून चालवण्यापेक्षा कुठतरी सिरियस व्हादार असं का. आता हा गंगाखेड रोड आहे, तर पहा, समजा तुम्ही आता उड्डाणपूल ओलांडला, तर उड्डाणपूल ओलांडल्यावर तुमचं काम आहे याच्या पलीकडे तुमची गाडी चालायला पाहिजे. कुठं? तर ब्राह्मणगावपर्यंत, हे याच्या पलीकडे चालवायचे. आता मला सांग, तू इथं मधात आहे, आता मला सांग इथं मधात आहे, याच्यामध्ये पलीकडून वाहनं, रस्ता जास्त रहदारीचा आहे, याच्यात तू धडकलं समजा मेला तर त्या ट्रकवाल्याचा दोष नाही, एस टीवाल्याचा दोष नाही, त्याला ब्रेक दबनत, ते बेजार आहेत. त्याच्यानंतर उन्हाचा पारा एवढा आहे, तर तू काम आहे, तुला रूल सांगितलं, तू यानं भरधाव वेगानं गाडी पळवायला, काही त्याच्यानंतर फटोरे आहेत, 20 रुपयाचं मटेरियल खातो, 30ची 90 मारतो आणि भोर गाडी पळवतो, तर भिकारचोट तू मेला तर काही लोकाला काही तो गम होणार आहे का? नाही. मग तो काम आहे, पण तो समाजसुधारक नाही की तू लोक पुण्यतिथी है ना जयंती करतील, तो केलंच काय असं? तर तो काम आहे. ही गाडी समजा या रोडच्या इकडे चालली तर काही बिघडायले का? त्याच्यानंतर तू ब्राह्मणगावपासून पुन्हा रोडवर आहे, त्याच्यानंतर ही पांढरी रेषा आहे, याच्या इकडे तू ही गाडी चालव, त्याच्यानंतर थोडा माच कमी कर, आहे ना. कारण बाबा, आपल्याकडे गाड्या घोड्या आहेत ना, तर काही लोकांकडे लक्षात घ्या, आपली जेवढी शेती आहे तेवढा काही लोकांचा धुरा आहे, म्हणून माच कुठल्याच गोष्टीचा करू नका का. तू जातो, पण त्या माईनं जे 9 महिने 9 दिवस जे त्रास सहन करून तुला जतन केलं ना पोटात, तिला लय दुःख होतंय, कळलं का? ते दुःख तरी तिला होऊ नये म्हणून तिचं एक दुसरं पोरगं म्हणून मी बोलायलो की तू सुधार जर असा. हे माझ पाहिलं मी. आता एक तर आमचा जुना पेडगाव रोड आहे, अरे भिकारचो 30-40 हजाराची त्या गाड्या घ्यायलेत, काही RX 100वाले, काही भंगार आपलं सेकंड घेतलेली बुलट, भारभूर वेगान पळायला. तू गेल्यावर त्या घरच्याबद्दल माईची, बहिणीची, भावाची छान पद्धतीने लोक आठवण काढतात. तू चालला इकडे हरिपाठाला, पण घरी काल्याचं कीर्तन व्हायला ना बाबा, तर सुधरा रे, माच कहायला आहे ना. अरे मग ते गाडीचं सायलेन्सर इकडे तू बुलट आहे ती, मग तू काय आलं? तर हे सुधराव म्हणून सांगायला फक्त की बाबा, ही गाडी तू याच्या पलीकडे चालावी, ही गाडी तू या रोडच्या पलीकडे चालावी. त्याच्यानंतर काय झालं, प्रशासन, परभणी आहे ना, राजकीय असेल, त्याच्यानंतर प्रशासन असेल, पोलीस यंत्रणा, तुमचं काम आहे याच्या बाजू लोकांनी काय केलंय, पंक्चरचं दुकान टाक, इथं ट्रक उभं करायलेत, इथं आगाव धंदे चालले, तर तुमचं काम याच्यावर नियंत्रण ठेवता ना. तुम्ही काय करायले, फाटल्याला रुमालवाला कोण दिसलं पकडलं, त्याला कार त्याच्याकडून 200. अरे हे कोण करायचे? याच्यावर तुमचं नियंत्रण पाहिजे. याला जर असं धारेवर धरा, ह्या ट्रक, त्याच्यानंतर इथं पंक्चरची दुकानं हे याच्या पलीकडे करा, इथं लोक गायवतील, त्या मोटरसायकल बरोबर चालवतील, त्याच्यानंतर ॲक्सिडेंट कमी होईल. आज आपला परभणी जिल्हा टॉपवर गेला आहे, कळलं का? ह्या ॲक्सिडेंटमध्ये याचं कारण आहे कुठंतरी प्रशासनाचं लक्ष लागल, लोक भेले पाहिजे कायद्याला, ते काम तुम्हाला करावं लागल. नुसती नंबर प्लेट पकडल्यानं काय होणार आहे? बाकीच्या गोष्टी पहा, भरधाव वेगान पळायले, त्याच्यानंतर काही गाडी आहे तर ट्रक आहे, डिंपर चालू आहे, त्याच्या मागं त्याला रेडियम नाही, काय नाही, आलं हे भरधाव वेगानं, हे मोकार आहे ना, सहज अनावधानानं झालेलं, धाडकन धडकायले मागून, हे बी मरायले. घरचे बेजार, बायको असते 2-3 महिने 3-4 महिन्याचे, 5-6 लेकरं, 5-6 वर्षाचं एखादं लेकरू बिकरू असते, ते बी दुखात, बायको बी दुखात, घर बी दुखात. तर त्यामुळे प्रशासनाचं पण काम आहे की या रोडला जे काही पंक्चरची दुकानं असतील, ट्रक उभे असतील, तर त्याला ताकीद करा ना. तुमचं काम आहे जरासं, फक्त चौकात चौफुलीत नोकरी करणं नाही, तर तिथेही जाऊन तुमचं काम आहे थोडंफार त्याला बी जरासं सांगणं, त्याला समजावून सांगणं की बाबा हे ट्रक बाजूला घे, ह्या मोटरसायकली मग इकडं चलतील, ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल, हा रोड काय होईल, ट्रकसाठी गाड्यांसाठी चालू राहील. मधात मोटरसायकल आलं, भुसकून कट मारा झालं, पुढून धडकलं, मेलं, म्हणजे अशीही त्याला देशाला त्याची काही गरज नव्हती, ते जन्माला आलं काय मेलं काय. पण विषय काय माहिती आहे का, त्याचा त्रास त्या माईलन बापाला जे होतंय का, त्याच्यासाठी बोलणं काळाची गरज आहे. म्हणून कुठतरी प्रशासनाने ह्या पण गोष्टी लक्षात घ्या की याच्या बाजूला मधातच कुठतरी भुसकून पांटायला आहे, मग हे गाडी इथं उभी करायला, पळत पळायले, इकडून एक गाडी आली धडकन त्याला उडवायले, 40 फूट उडवायले, 40 फूट उडल्यावर कळायला आपल्याला मेलं म्हणून. तर तुमचं काम आहे याच्यावर कंट्रोल कुठतरी ठेवावं लागेल. त्यासाठी तुमचं काम काय, हे मोटरसायकलवाल्या प्रत्येक बांधवांना विनंती, भाऊ याच्या पलीकडे गाडी चालव, मधात आला तर टायर खाली येशील, गुदशील आणि मरशील, जीवन एकदाच हे ना, पुन्हा काहीच माहित नाही आपण जन्माला येणार आहेत का नाही. 60-70 वर्ष जगायचे, त्याच्यात एवढा ताण, त्याच्यात पाय बी गेला तो कार्यक्रम बिघडला, बायको भेटणार नाही, तरुण पोराला विनंती आहे, 30चं मटेरियल, 50ची 90, 150चा तो अपूर्ण कार्यक्रम, तू आगाव व्यापारी हाणायचाच नाही, गाड्या घोड्या आपल्याकडे बी, माच कोणाचाच या पृथ्वी तलावर टिकला नाही, कळलं का? जगात प्रत्येकाचं संरक्षण ईश्वराने केलंय, फक्त माणूस आहे त्याला माहिती माजेल जाते, याचं यालच म्हणून आते वक्त तू नंगा यावर, जाते वक्त भी तू नंगा जाने वाला है.
त्याचं म्हणे याला बुद्धिमत्ता आहे, हे माझ्यापेक्षा आगाव दिमाग लावतोय, म्हणून याचा कार्यक्रम यालाच कळला पाहिजे. कधी ऐकलं का? हा, एखादं कुत्रं त्याला खायलाच भेटलं नाही म्हणून मेलंय, ऐकलं कधी? ह्या वाननेरं बिन्नेरं आपण शेतात पाहतो कसं जगत असेल, एवढा पाऊस एवढा ऊन, ऐकलं कधी उष्माघातान मेलंय? त्याला माहिती आहे, त्याचं रक्षण करायला त्याचं पालन पोषण करायला मी आहे. फक्त माजुरा जो घटक येतो म्हणजे मानव, त्याच्याशी मला काही घेणं नाही. त्याला आणलं होतं मी कुठं? नग्न. नेताने बी नग्नच नाही, त्याने इथं किती भपाऱ्या करू. म्हणून माज कोणाचाच पृथ्वी तलावर चालत नाही. म्हणून तो माज जरासा कमी करा. आपल्यामुळं लोकांना त्रास होणार नाही. तुम्ही भरधाव वेगान जाता, एखादा वृद्ध असतो, एखादा रोजगार असतो, एखादा मजूर असतो, तुम्ही त्याला उडवता, त्याचा पाय गेला, हात गेला, तर त्यानं रोजीरोटी म्हणजे त्याच्या घराची चुलच पेटती त्यानं काम केल्यावर, तर तुमच्यामुळं त्याच्या घराचा प्रश्न निर्माण होतो, जगण्याचा प्रश्न निर्माण होतो. तर असे गोरगरीब तुमच्यामुळं त्यांना व्यथा होणार नाही, त्रास होणार नाही, याची तरी काळजी घ्या. आपण जाणार आहेत, पण आपल्यामुळं कोणतरी बिनाकामी त्रासानं सहन करून मरू नये याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. जगा आणि जगू द्या, लिव्ह अँड लेट लिव्ह, या तत्वावर तुम्हाला चालता आलं पाहिजे. आणि मेन काय माहिती आहे का, आपल्याला जोपर्यंत जगाची वेदना कळणार नाही, माणसाची प्राण्याची वेदना कळणार नाही, तोपर्यंत माणसातला माणुसकीपणा हा हरवत चाललाय. आजकाल मीडिया आला, इथून आपण अमेरिकेतल्या लोकांना बोलायला जवळ गेलो, पण आपल्या बाजूच्या शेजाऱ्याचं दुःख आपल्याला कळणं, ही शोकांतिका कुठतरी आपल्या लक्षात घेणं गरजेचं आहे. हेच औंढ्याहून येऊ लागलो. आणि औंढ्याहून येत असताना पहा, एस.टी कर्मचारी आहे, 44 अंश सेल्सिअस तापमान आहे. त्या तापमानात त्या प्रवाशांनी काय केलं, दुसरी गाडी बोलवली, त्या प्रवाशांना त्यांनी बसून दिलं. पण एवढ्या याच्यात तो गाडीचं पंक्चर काढायला आहे, ते टायर कसं काढायचे, त्याचे बोल्ट कसे खोलायचे, त्याच्यानंतर ते किती तपले असतील, है ना, तो जाग चढतोय का नाही, तो एकटा किती बेजार आहे, ह्या दुःखाची पण देखील कुठतरी कल्पना करत चला, है ना. नाहीतर मग आपण हुज्जत घालतो, गाडी का थांबवली नाही, त्या कंडक्टरला, त्या ड्रायव्हरला नाही त्या भाषेत बोलतो. पण लक्षात घ्या, याच्या अगोदरही एस टी कामगारांचा संप होता, त्यावेळेसही जवळपास 68 कर्मचाऱ्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे. पण त्याच्या दुःखाची देखील कल्पना कोणाला करायला पाहिजे. अतिशय कमी पगार आहे, त्या पगारातून लेकरांना शिकवायचे. आणि एवढं करून तुम्ही पाहिलं असेल, एकदा पुढं एस टीमध्ये पुढं बसा, त्या ठिकाणी किती गरम होतंय पहा, तापमान 44 आहे. एवढ्यातून पण आपली एक जबाबदारी आहे, ते नैतिकतेची जबाबदारी, ते काम पार पडतात. पण असे कुठं लोक दिसले तर आपल्या ह्याच्यात थंड पाण्याची बॉटल आहे, गाडी उभी करा, त्यांना द्या. माणुसकी जपणं काळाची गरज आहे रे, हे आपल्याला करावं लागेल. म्हणजे सर्व निघून गेले, एस टीतले दुसरी गाडी बोलली, त्या गाडीत ते बसले, पण ती गाडी फेल झाली म्हणतो ना आपण, तर तिचं पंक्चर काढायला तू एकटाच आहे, तेव्हा त्याच्या दुःखात कोणी सहभागी नाही. हीच आपली मेंटॅलिटी आहे. पहा, समाज सुखात आहे तर आपल्याला, आणि आपण सुखात आहे तर समाजाबद्दल आपल्याला काही घेणं नाही. पण जेव्हा आपण दुःखात आहे तेव्हा समाजाबद्दल आपल्याला चीड येते. पण त्याच्या दुःखात जर आपण सहभागी झालो तर येणाऱ्या काळात आपल्या दुःखात बी कोणीतरी सहभागी होईल. हीच सध्या मानवता आहे. ती जपण्याचं काम प्रत्येकाने जिथं कुठं करता येईल ते करणं काळाची गरज आहे. तेव्हा आपल्या दुःखात लोक धावून येतील. आपण काय करायलो, इग्नोर करत चाललो प्रत्येक गोष्टी, सहज पाहायलो, आपला काच असतो, फुली अशी असती, असं पाहतो, ते ॲटिट्यूड असते. अरे काळ आहे, राजाचा रंक कधी होईल आणि रंकाचा राजा कधी होईल काहीच सांगता येत नाही. म्हणून कुठल्याच गोष्टीवर घमेंड करू नका. आज आपले दिवस आहेत, उद्या कोणाचे तरी दिवस येणार आहेत. कळलं का? कारण जगात एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, ही वेळ निघून जाणार आहे. हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. ही वेळ निघून जाणार आहे. आपली वाईट वेळ आहे ती पण निघून जाणार आहे, चांगली येणार आहे. आणि ज्याची चांगली आहे त्यांनी पण लक्षात घ्या, ही चांगली वेळ लय काय टिकणार नाही, ती पण निघून जाणार आहे. म्हणून वेळ आपल्याला चांगलं कर्म करण्याची आणि वेळ आपल्याला परिस्थिती भांडण्याची दोन्ही गोष्टी घडून आणते. त्या वेळेची कदर करा, गोरगरिबांवर दया करा आणि आपलं जीवन असं व्यर्थ वाया घालू नका. रोडवर चालताना, वाहनं चालवताना त्याची काळजी घ्या. आपल्यामुळं आपल्या घरात आपली जी माय आहे, तिनं 9 महिने 9 दिवस तू जे पालन पोषण केलंय, एवढा त्रास तिनं सहन केलाय आणि तू जगात जन्माला आलाय, तर जिवंतपणी तिच्या देखत तू जाऊ नये. आणि जिवंतपणी महत्त्वाची गोष्ट, बापाला तुला खांदा देण्याची वेळ येणार नाही याची काळजी तू करावी, अशी एक विनंती तुला करतो. सर्वांना शुभेच्छा. भेटू पुन्हा आपण आपल्या चॅनलवर. जय हिंद, जय महाराष्ट्र.